नांदेड़ जिला महेश्वरी महिला संगठन ने घरेलू काम करने वाली खवातीन के राशन कार्ड बनाकर तकसीम किए। 50 से ज़ायद खवातीन में राशन कार्ड तकसीम किए गए। पारस नगर, तेहरा नगर और अम्बेडकर नगर की मुतअद्दिद खवातीन महिला महावीर सोसाइटी में काम करती हैं। इनके पास राशन कार्ड के ना होने के सबब राशन दुकानों से अनाज हासिल नहीं कर पा रही थी। इस बात को नज़र में रखते हुए नांदेड़ जिला महेश्वरी संगठन की असिस्टेंट सेक्रेटरी किरण बलदवा ने इन खवातीन को राशन कार्ड तैयार करके देने की जिम्मेदारी ली। इनके इस अज़्म को मेयर मोहिनी एवनकर की हिमायत भी मिली। राशन कार्ड तैयार हो जाने के बाद मोहिनी एवनकर के हाथों इन खवातीन में राशन कार्ड तकसीम किए गए। इस मौके पर नांदेड़ जिला महेश्वरी महिला संगठन की सदर गीता जंवर, सेक्रेटरी प्रतिभा राठी, दीपा बयानी, शारदा संघी, मीनाजी मालीवाल, मारवाड़ी युवा मंच की सेक्रेटरी सारिका मानधानी समेत खवातीन की बड़ी तादाद मौजूद थीं। राशन कार्ड देने पर इस्तिफादा कुनिंदा खवातीन ने मेयर मोहिनी एवनकर और किरण बलदवा का शुक्रिया अदा किया। लॉकडाऊन होता त्यावेळेस काय सगळं बंद होतं, बायकासुद्धा घरात, माणसं घरात, त्यांची इतकी बिकट परिस्थिती झाली होती की खाण्यासाठी काहीच नाही। आम्ही देऊन देऊन किती दिवस पुरणार ना। तर मग त्या बायका म्हणाल्या आमच्यासाठी काही करा। वरून एवढं धान्य येत होतं पण ते राशनवाले देत नव्हते। मग योजना पण आली की नाही राशन कार्ड नाही तर आधार कार्डवर द्या। मग या वहिनींना मी फोन केले येवणकर वहिनींना की आता तुम्हाला काहीतरी पावलं उचलावं लागेल। मी त्यांना सगळी परिस्थिती सांगितली आणि त्यांनी मला इतक्या अंतःकरण मनाने मला हेल्प केली की त्या बायांना त्यांच्या हक्काचं धान्य भेटलं। किती जण राशन कार्ड दिलं? 25 जणांचं राशन कार्ड होतं। तर 25 जणांचं बनवलं। नंतर दुसऱ्या याच्यामध्ये लॉकडाऊनमध्ये तो काही द्यायला तयार नाही राशन। मग मी विचार केला राशन हे आधार कार्डवर ते हे देणारच नाही, मग आपण राशन कार्ड बनवू। मग राशन कार्ड बनवण्यासाठी मी सगळी तयारी केली। काय काय माहिती असती ते सगळं जमा केलं। सेतू केंद्रामध्ये जाऊन फॉर्म आणले। त्यावेळेस लॉकडाऊन होतं, सेतू केंद्र पण सगळे बंद। त्याच्या 10मध्ये एक भेटला मला। तिथून सगळे फॉर्म आणले, ह्या सगळ्या बायकापासून भरून आणले, यांचे फोटो, ते आधार कार्ड सगळं जोडलं। आता पुढे काय, पुढे आमचं काय। मग वहिनीला परत त्यांच्याकडे गेले की आता वहिनी तुम्हाला काहीतरी करावं लागेल। तर मग यांनी मला इतकं हेल्प केलं की आज ते रिझल्ट दिसायले की ते आधार कार्ड बनवून आणलं, रेशन कार्ड, राशन कार्ड। त्यांचं मी जिल्हा माहेश्वरी महिला मंडळातर्फे पारसनगर आणि तेहरानगर, आंबेडकर नगरमध्ये ज्या काम करणाऱ्या महिला राहतात त्या महिलांना सगळ्यांना आज रेशन कार्ड वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला होता बलदवा भाभींच्या घरी। त्यामध्ये माहेश्वरी महिला मंडळाच्या संपूर्ण माझ्या मैत्रिणी उपस्थित होत्या आणि त्यांच्या उपस्थितीत त्यांना सगळ्यांना रेशन कार्ड देण्यात आले। ज्यावेळेस भाभींनी सांगितलं की मला भाभी तुम्ही एवढ्या बायकांची आपल्याला रेशन कार्ड करायचे आहेत, त्यावेळेस त्यांना मी सांगितलं की तुम्ही द्या, मी म्हणजे आपण पदावर असल्यानंतर मला माझ्या हातून थोडं तरी काम होईल या बायकांसाठी म्हणून मी त्यांच्या ते शब्द दिला आणि त्यांचा तो पूर्ण केला। मला त्या दिवशी माझ्या हातात हे रेशन कार्ड पडले, त्या दिवशी मलाच स्वतःला इतका आनंद झाला की आपण म्हणजे ह्या बायकांचं खूप मोठं काम केलं की म्हणजे आयुष्यभर त्या माझं नाव विसरू नाही शकणार आपण, कारण त्यांना दाणं पाणी दिलं आहे। त्यामुळे आणि भाभीने सांगितल्यामुळेच माझ्या हातून आज एवढं चांगलं काम झालेलं आहे। आणि पुन्हाही कोणाच्या काही अडचणी असतील तर इथून पुढे मी त्या म्हणजे सोडण्याचा प्रयत्न करेल। आणि कुठली आहे म्हणजे महिला आली काम करणारी तिच्या आधार कार्डचं असो, रेशन कार्ड, पॅन कार्ड, कारण ह्या कामासाठी खूप किचकट असतं आणि या बायका एवढा वेळ देऊ शकत नाही कारण त्यांची कामाची वेळ आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर तोपर्यंत ऑफिस बंद होतं आणि त्यांना काही समजत नसल्यामुळे त्यांना सारखं इकडून तिकडे त्या टेबलावरून फिरवत असतात आणि त्यात परत त्यांच्याकडनं काहीतरी अपेक्षा असते की, परंतु ह्या काम करणाऱ्या बायका काय देणार ना, त्याच्यामुळे त्यांची कामं लवकर होत नाही। आणि मग मी आता इथून पुढे म्हणजे निश्चयच केला आहे की आता आपण ह्या बायकांची केलं, आता इथून पुढे ज्या बाकीच्यांची राहिली आहे त्यांचीसुद्धा लवकरात लवकर रेशन कार्ड करून देणार आहोत आणि त्यांची बाकीची कुठली कामं असतील ती लवकर करण्याचा मी म्हणजे आता एक मानसच घेतलेला आहे। हॅलो, आम्हाला राशनसाठी खूप अडचण होती, काहीच खायला सुद्धा नव्हतं। ह्या बाईकून सगळं झाली आमच्याकडे मदत। त्या बाईचं बी खूप आमच्यावर आभारी आहे। त्यांनी किरणबाईनं आमच्यासाठी केलं सगळं आणि त्या येवणकर बाईने बी आमच्यासाठी केलं। काहीच नव्हतं घरामध्ये राशन, इकडं तिकडे हिंडू लागलं, कोणी पण आम्हाला राशन दिलं नाही। यांच्याकडून आम्हाला खूप मदत झाली आहे बाईकून, बलदेवार बाईकून, किरणकून।
खूप मदत झालेली. आम्ही खूप उपाशी होतो, मग आता आम्हाला कोणी पण विचारलं नाही, काय नाही. हे ना आम्हाला विचारले तर राशनवाल्यासाठी गेलं, पण त्यानं म्हणले नाही की राशन आहे म्हणून. भरू आणायलेत, मात्र त्यांचेच घरं भरायले, मात्र आम्हाला त्यानं आणून दिले नाहीत. फक्त एकदा आम्हाला राशन भेटलं, त्याच्यावर आम्हाला राशनच भेटलं नाही. तर राशन कार्ड भेटले, काय वाटतं तुम्हाला? राशन कार्ड भेटतं, एकदम आनंद वाटला आम्हाला की घरामध्ये आता आहेच वाटलं राशन, असं वाटलं मला.